पण कालचं चित्र जे होतं हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चपराक मारणार. केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारावर सगळ्यात जास्त आवाज कोणी उठवला असेल तर अमित शहा प्रचारामध्ये आणि नरेंद्र मोदी यांनी उठवला. का तर लोकसभा जिंकायच्या होत्या दिल्लीतल्या 7, म्हणून त्यांना तुरुंगात टाकले. दिल्लीची विधानसभा त्यांच्याकडून काढून घ्यायची होती, ती भाजप विरोधात होती, म्हणून त्यांना केजरीवालला तुरुंगात टाकायचं होतं. हे काल सिद्ध झालेलं आहे. ज्या सीबीआय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पुरावे नसताना केजरीवाल आणि त्यांच्या लोकांना अटक करून तुरुंगात टाकलं, खरं म्हणजे सरकारनं, गृहमंत्रालयानं त्या सीबीआय अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे, निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटले चालवले पाहिजे. ज्याने आरोप केले हे ते भाजपचे जे लोक आहेत किरीट सोमय्यांसारखे, त्यांच्यावरती काय कारवाई झाली, आमच्यावरती आरोप करणाऱ्यांची काय कारवाई झाली. त्याचप्रमाणे केजरीवाल यांच्यावर प्रधानमंत्री मोदी आणि शहाने आरोप केले आणि त्यांच्या दबावाखाली सीबीआयनं कारवाई केली. त्याच्यामुळे एकतर नरेंद्र मोदी आणि अमित शहाने माफी मागायला पाहिजे. नरेंद्र मोदी आणि अमित शहाने केजरीवालची माफी मागायला पाहिजे.